सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील कुटुंबीय यांच्यामध्ये संघर्ष आता नव्या वळणावरती पोहोचलाय. अकलूज नगरपालिका निवडणुकीत दिसलेले राजकीय टक्कर आणि त्यानंतर सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेली प्रतिष्ठेची लढत आणि आता मान खटावच्या राजकारणात सुरू झालेल्या हालचाली यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणं पुन्हा चर्चेत आली आहेत. विशेषतः माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढत्या राजकीय संपर्काकडे या पार्श्वभूमीवर संशयाने नव्हे तर आगामी राजकीय डावपेचाची संभाव्य नांदी म्हणून पाहिलं जाते. अकलूज नगरपालिका निवडणुकांपासून या संघर्षाला स्पष्ट अशी राजकीय धार मिळाली. मोहिते पाटील कुटुंबाचा प्रदीर्घ प्रभाव असलेल्या अकलूजमध्ये भाजपने माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चेबांधणी केली. दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली आणि निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने 26 पैकी 22 जागा जिंकत आपला प्रभाव कायम असल्याचं दाखवून दिलं. भाजपला 4 जागांवरती समाधान मानावं लागलंय आणि या निवडणुकीमध्ये पालकमंत्री गोरे आणि राम सातपुते यांनी मोहिते पाटील गटाला लक्ष्य केलंय. त्यामुळे अकलूजची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न पाहता 2 राजकीय शक्तींमधील प्रतिष्ठेची लढाई बनली आणि गोरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा संघर्ष जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. 26च्या सोलापूर विधान परिषद निवडणुकीनं या संघर्षाला आणखीन तीव्रता दिली आहे. महायुतीकडून भाजपचे राजेंद्र राऊत मैदानात होते तर महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे मोहिते पाटील गटाची ताकद असल्याचं राजकीय चित्र निर्माण झालंय. निवडणुकांपूर्वी जयकुमार गोरे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामधील शाब्दिक जे संघर्षानं वातावरण तापलं आणि गोरे आणि मोहिते पाटील गटावरती थेट टीका करत त्यांच्या राजकीय प्रभावाला आव्हान दिलं. धैर्यशील मोहिते पाटील यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. अखेर निकालात भाजपचे राजेंद्र राऊत हे 365 मतांनी विजय झाले. हा विजय गोरे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाचा मानला गेलाय. मात्र निकालानंतर मोहिते पाटील गटाला लक्ष्य करण्याची राजकीय भाषा कायम राहिल्यानं संघर्ष संपण्याऐवजी तो आणखीन खोलवर गेल्याचं चित्र आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हालचाली निर्णायक. या संपूर्ण समीकरणामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील हे महत्त्वाचं नाव ठरत आहेत. त्यांचं विधान परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ हा 12 मे 2026 रोजी संपला आहे. पुनर्नियुक्तीबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असतानाच त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. त्यामुळे भाजपमधील त्यांचं स्थान आणि आगामी राजकीय भूमिका याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यापूर्वीही पक्षाविरोधी काम केल्याच्या आरोपावरून त्यांना भाजपकडून कारणं दाखवा नोटीस बजावल्याचं वृत्त होतं. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबामधील धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपमध्ये असलेले रणजितसिंह मोहिते पाटील या 2 वेगवेगळ्या राजकीय दिशांचा जिल्ह्यामध्ये समीकरणांवरती नेमका काय परिणाम होतो याकडे लक्ष लागलंय. मान खटावमध्ये हालचाली का महत्त्वाच्या आहेत? आता लक्ष मान खटावकडे वळले. जयकुमार गोरे यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो आणि या मतदारसंघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. आणि या भेटी वैयक्तिक संपर्कापुरत्या आहेत की आगामी राजकीय समीकरणाची चाचपणी याबाबत अधिकृत चित्र हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे. मात्र विद्यमान राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना निश्चितच वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. मोहिते पाटील कुटुंबाचा पश्चिम महाराष्ट्रामधील दीर्घ राजकीय संपर्क आणि सहकार क्षेत्रामधील प्रभाव आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक जाळं लक्षात घेता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करणं भाजपसाठी सोपं ठरणार नाही आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याची भूमिका घेतली आणि यामुळे मान खटावमध्ये निर्माण होणारे प्रत्येक नवी राजकीय समीकरणं गोरे यांच्या राजकीय प्रभावाची परीक्षा घेणारं ठरू शकतं. एकाच कुटुंबामधील 2 राजकीय वाटा. मोहिते पाटील कुटुंबामधील राजकीय वाटचालींमधील वेगळेपण ही या संघर्षाचं महत्त्व वाढवत आहे. आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून त्यांनी 2024च्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला. त्यामुळे मोहिते पाटील विरुद्ध भाजप हा संघर्ष लोकसभा निवडणुकांपासूनच अधिक ठळक झालाय. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मात्र भाजपशी असलेलं राजकीय नातं कायम ठेवलंय. परंतु विधान परिषद पुनर्नियुक्ती न झाल्यानं त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आणि ते भाजपमध्ये राहून स्वतंत्र राजकीय अवकाश निर्माण करणार की भविष्यात वेगळी राजकीय दिशा स्वीकारणार हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. गोरे यांच्यासाठी आव्हान.
जयकुमार गोरे यांच्यासाठी हा एक संघर्ष केवळ एका कुटुंबाविरुद्धची राजकीय लढाई नाही, तर सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक पकड मजबूत करणं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचा विस्तार करणं आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवणं ही त्यांच्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा विजय गोरे यांच्या राजकीय नेतृत्वाला बळ देणारा ठरला असला तरी मोहिते पाटील कुटुंबाचा प्रभाव पूर्णपणे कमी झालेला नाही असं मानणं घाईचं ठरेल. अकलूजमधील निकालानेही मोहिते पाटील गटाची स्थानिक संघटनात्मक ताकद ही दाखवून दिले. पुढचा डाव कोणाचा? अकलूजमध्ये भाजपने मोहिते पाटलांच्या पारंपरिक प्रभाव क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारले. आता मान खटावमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संभाव्य हालचाली या चर्चेत आल्यानं संघर्षाची व्याप्ती ही वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये गोरे आणि मोहिते पाटील गट पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आणि सध्या सुरू असलेल्या भेटेगाठी आणि राजकीय संपर्काचं रूपांतर कोणत्या आघाडीत होतं, कोणत्या नेत्याची मनं वळवली जातात आणि कोणता गट कोणत्या मतदारसंघामध्ये आपली ताकद उभी करतो यावर पुढील समीकरणं अवलंबून राहणार आहेत. अर्थात अकलूजपासून सुरू झालेला हा संघर्ष आता मान खटावच्या राजकीय मैदानापर्यंत पोहोचला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय मिळवून गोरे यांनी एक डाव जिंकला असला तरी मोहिते पाटील गटाची राजकीय खेळी संपलेली नाही आहे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढील हालचाली नेमक्या कोणत्या दिशेने जातात यावर सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामधील पुढचा डाव ठरण्याची शक्यता आहे.